नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मनी सिरीजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय पाहिलं? बाय साईड लिक्विडिटी. त्यानंतर बाय साईड लिक्विडिटीवरती इन्स्टिट्यूशन्स कशा पद्धतीने डिलिव्हरीचं फॉर्मेशन पुढे तयार करतात. आपण व्यवस्थित समजून घेतलं लिक्विडिटी, त्यावरती असलेले प्रिव्हियस स्टॉप लॉसेस आणि मार्केट मेकरच्या नवीन ऑर्डर फिल करण्याचं एक लॉजिक, आणि हायर टाईम फ्रेमच्याच लिक्विडिटीवरती लोअर टाईम फ्रेमचं स्ट्रक्चर शिफ्ट आणि त्यानंतर हायर टाईम फ्रेमचं एक एक्सपान्शन तयार होणं. फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सेल साईड लिक्विडिटी. जसं मार्केटच्या हायवरती लिक्विडिटी रेस्ट करत असते सेलरची, तशी मार्केट जेव्हा अपट्रेंडमध्ये असतं, जेव्हा मार्केटमध्ये स्ट्रॉंग बाईंग येते, त्या प्रत्येक लोच्या खाली सुद्धा लिक्विडिटी असते. आणि मार्केट मेकर अपट्रेंडला पुढे कंटिन्यू करण्यासाठी काय करतात? ते जे स्विंग लोज आहेत त्या स्विंग लोजच्या लिक्विडिटीचा वापर करतात, आणि त्या स्विंग लोजच्या लिक्विडिटीचा वापर करून पुन्हा नवीन बायची ऑर्डर फिल होतात, आणि बायच्या ऑर्डर फिल झाल्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा एक मुवमेंट येते. खूप साऱ्या लोकांकडून तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की स्विंग लोच्या नेर आम्ही बाय केलं, त्याच्या खाली आम्ही स्टॉप लॉस ठेवला, प्राइसने आमचा स्टॉप लॉस हिट केला आणि त्यानंतर प्राइसमध्ये एकदम मोठी मुवमेंट आली. असं का घडतं? 90% लोक इथेच फसतात की ते सपोर्ट रेजिस्टन्सच्या बेसवरती बाय करतात. ते कधी कधी एकदम एक्स्ट्रीमच्या असलेल्या ऑर्डर ब्लॉकच्या नियर बाय करतात, आणि मार्केट त्यांना एंट्री दिल्यानंतर थोडंफार अपमूव्ह करतं त्यांच्या डायरेक्शनमध्ये, आणि प्राइस पुन्हा डाऊन जाऊन त्यांचे स्टॉप लॉसेस काय करते? हिट करून टाकते. आणि ते स्टॉप लॉसेस हिट झाल्यानंतर बँक्स, इन्स्टिट्यूट, हेज फंड, शार्क वेल मोठमोठ्या क्वांटिटीज त्यांच्या फील करतात, आणि मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट येते. साध्या भाषेमध्ये सांगायचं जर म्हटलं तर मार्केटला मोठी बाईंगची मुवमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त पहिले सेलर हवे असतात. जास्तीत जास्त जर सेलर्स आले तर मार्केट मेकर स्वतःच्या बायच्या ऑर्डर फिल करू शकतात, आणि मार्केट मेकरच्या बायच्या ऑर्डर जर फिल झाल्या तरच मार्केटमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग बाईंगचं एक्सपान्शन पाहायला भेटतं. फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण सेल साईड लिक्विडिटी काय आहे, कशा पद्धतीने तयार होते, इंटरनल एक्सटर्नल सेल साईड, कोणत्या लिक्विडिटीला आपल्याला व्हॅलिड मानायचं आहे, आणि कोणत्या लिक्विडिटीवरती आपण स्वीपला ट्रेड करू, आणि कोणत्या लिक्विडिटीवरती आपण क्लासिक रिव्हर्सलला ट्रेड करू, ह्या ज्या काही गोष्टी आहे पूर्ण इन डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो मित्रांनो, सेल साईड लिक्विडिटी ज्याला म्हटलं तर SSL. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा ना डेफिनेशन काय आहे तुम्ही हे समजून घ्या. आपण हा जो व्हिडिओ आहे ना, ह्या व्हिडिओमध्ये विथ नोट सगळ्या काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, आणि हा व्हिडिओ एकदम बेस्ट होणार आहे. ठीक आहे, दिवसांदिवस आपण यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करत आहे की जेणेकरून आपल्या व्ह्यूअर्सला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. आणि लास्ट जो काही माझा $1600 प्रॉफिट झाला होता फंडेडला, मी तेव्हा पण सांगितलं होतं की जसं मी कोकणवरून येईल ना त्यानंतर मी व्हिडिओच्या सिरीज ड्रॉप करणं स्टार्ट करेल. ठीक आहे, तुमचा रिस्पॉन्स असेल तर मी नक्कीच लवकरात लवकर सगळं काही सिरीजच्या व्हिडिओ अपलोड करण्याचा ट्राय करेल. आणि मी डेली शूट करत आहे, असं शूट करून नाही ठेवत. माझे क्लास प्लसचे व्हिडिओ सेपरेट आहे आणि यूट्यूबचे व्हिडिओ सेपरेट असतात, आणि ह्या व्हिडिओ शूट करण्यामध्ये कित्येक सारी मेहनत लागते. त्यामुळे प्लीज तुम्ही व्हिडिओ शेअर करत जा, चांगल्या लाईक्स वगैरे कॉमेंट वगैरे करत जा. ठीक आहे मित्रांनो, सेल साईड लिक्विडिटी ज्याला म्हटलं तर SSL. ठीक आहे, याचं सिंपल भाषेमध्ये आपण मीनिंग समजून घेऊया. जे लोक बायर असतात त्या बायरचे स्टॉप लॉसेस त्यांच्या एंट्रीच्या खाली असतात, आणि मार्केटसाठी ते जे स्टॉप लॉसेस आहे ना तीच असते एक सेल साईड लिक्विडिटी. म्हणजे ज्यांनी बाय केलेलं आहे त्यांचे स्टॉप लॉसेस त्यांच्या एंट्रीच्या खाली असतात, आणि त्यालाच म्हटलं जातं सेल साईड लिक्विडिटी. साध्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. सपोज मी 200 रुपीजला शेअर बाय केलेला आहे. 200 रुपीजचा शेअर पुढे जात आहे 400 रुपीज नियर. मला असं वाटतंय की मी जो 200 रुपयाला शेअर विकत घेतलाय ना, याचं टार्गेट मला मार्केटने 600 रुपीज द्यावं. म्हणून मी काय करतो, जेव्हा प्राइस 400 रुपीजच्या नियर जाते स्वतःला थोडंसं सेफ ठेवतो. सेफ कसं ठेवतो? 200 रुपीजच्या खाली 180 रुपीजच्या नियर माझा ट्रेडचा काय प्लेस करतो? स्टॉप लॉस प्लेस करतो, आणि टार्गेट माझं काय आहे ते आहे 600 रुपीज. 200 रुपीजला मी काय केलेलं आहे? बाय केलेलं आहे. मी एक बायर आहे आणि माझा स्टॉप लॉस 180 रुपयाला आहे, आणि माझ्याकडे सपोज
10,000 करोड बायच्या ऑर्डर आहे, म्हणजे मी तेवढे शेअर्स विकत घेतलेले. आणि जर प्राइस 400 रुपयांपासून रिव्हर्स गेली 180 रुपयाकडे, तर माझा स्टॉप लॉस काय होईल, हिट होईल. मग मी बायर्स होतो, मी कोण बनेल मार्केटमध्ये, सेलर बनल. ओके. आणि 10 करोडची मार्केटमध्ये काय बनल, 10,000 करोडची मार्केटमध्ये तयार होईल लिक्विडिटी. आणि याच्या अगेन्स्ट मार्केट मेकर पुन्हा ऑर्डर्सला काय करतात, फील करतात. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा डेफिनेशन तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. सेल साइड लिक्विडिटी म्हणजे काय. जे लोक बायर असतात त्यांनी त्यांच्या एंट्री पॉईंटच्या खाली स्टॉप लॉसेस प्लेस केलेले असतात, आणि ते बायर जेव्हा सेलर बनतात ना, त्यालाच म्हटलं आता मार्केटमध्ये एक सेल साइड लिक्विडिटी. ओके. चला आपण आता व्यवस्थित समजून घेऊया या SSL ला. फ्रेंड्स, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्यायची आहे, SSL काय आहे नक्की, सेल साइड लिक्विडिटी काय असते. सपोज मार्केट मेकरने ह्या लेवलवरती ना खूप साऱ्या बायच्या लिमिट प्लेस केलेल्या आहे. ओके. या लेवल्स आहे की जिथं मार्केट मेकरने खूप साऱ्या बायच्या लिमिट प्लेस केलेल्या आहे. या पद्धतीने ज्या व्हाईट लाईन दिसत आहे ना तुम्हाला, ह्या काय आहे, बायच्या लिमिट आहे. ओके. या सर्व काय आहे, बायच्या लिमिट आहे. मार्केटमध्ये प्राइस हळूहळू या पद्धतीने डाऊन साईडला येते. प्राइस डाऊन येते म्हणजे मार्केटमध्ये कोण येत आहे, मार्केटमध्ये इन्व्हॉल्व होत आहे सेलर. ठीक आहे फ्रेंड्स. ही जी लेवल आहे व्हाईट कलरची, इथे बायर्सने त्यांच्या लिमिट प्लेस केलेलं आहे. प्राइस डाऊन येत आहे म्हणजे सेलर्स प्राइसला डाऊन घेऊन चाललेलं आहे. सेलर्स प्राइसला या पद्धतीने डाऊन घेऊन येतात. हळूहळू प्राइस या बायच्या लिमिटकडे मूव्ह करते आणि ह्या एरियामध्ये प्राइस एंटर करते. ठीक आहे. आता जशी प्राइस ह्या एरियाच्या आतमध्ये येते आणि बाईंगच्या ऑर्डर्स इथे फील होणं स्टार्ट होतं. का, कारण इथे बायच्या लिमिट्स आहे ह्या लेवलवरती, आणि वरतून ऑलरेडी कोण आले, मार्केटमध्ये सेलर आले. जेव्हा सेलर आणि बायर, जेव्हा मार्केटमध्ये सेलर आणि बायर एकमेकांच्या समोरासमोर येतात ना, तेव्हा इथे ऑर्डर फील होणं स्टार्ट होतं. आणि मग ज्याच्याकडे ऑर्डर जास्त असतील, ज्याच्या मार्केटमध्ये प्रेशर जास्त पडेल, त्या डायरेक्शनमध्ये प्राइस काय करते, मूव्ह करते. आता इथे पहा, खूप साऱ्या बायच्या लिमिट इथे प्लेस झालेल्या आहे. ठीक आहे. प्राइस हळूहळू खाली आले म्हणजे सेलर प्राइसला घेऊन खाली आले. जशी प्राइस या एरियात एंटर होते ना, हळूहळू काय होतं, बाईंगची ऑर्डर फील होणं स्टार्ट होतं. या एरियाच्या आतमध्ये आल्यानंतर काय होतं मित्रांनो, सेलरचा प्रेशर कमी होतो आणि बायरचा प्रेशर वाढतो. सेलरचा प्रेशर कमी झाला, बायरचा प्रेशर वाढला म्हणजे बायच्या ऑर्डर फील होणं स्टार्ट झालं. आणि एक टाइम असा येतो सेलरच्या ऑर्डर पूर्णपणे कमी होतात आणि अचानक इथून प्राइस अप साईडला मूव्ह करते. का, बिकॉज बायरच्या ऑर्डर फील झाल्या. आता प्राइस अप केलेली आहे. ओके. मार्केटमध्ये प्राइसने जेवढ्या लेवलला क्रॉस केलं ना, त्या लेवलला आपण ब्ल्यू कलरमध्ये ना क्रॉसचं साईन करूया. पहिली लेवल क्रॉस झाली म्हणजे ऑर्डर फील झाल्या, पहिली लेवल क्रॉस झाली ऑर्डर फील झाल्या, तिसरी लेवल क्रॉस झाली ऑर्डर फील झाल्या. पण खाली ना काही लेवल्स बाकी आहे ज्यांच्या ऑर्डर फील नाही झालेल्या, जसं ही लेवल, ही लेवल, ही लेवल, इथल्या ऑर्डर्स काही फील झालेल्याच नाहीये आणि प्राइस इमिडिएटली अप निघून गेली. का, कारण सेलर कमी पडले, बायर्स एकदम जास्त झाले या लेवलवरती, म्हणून प्राइस इमिडिएटली अप गेली इकडे. ओके. आता पहा, ज्यांच्या ऑर्डर्स फील झाल्या, जेवढ्या काही बायर्सच्या ऑर्डर फील झाल्या ना आणि प्राइस जी अप गेली ना, या पॉइंटला काय म्हटलं तर, याला म्हटलं तर एक स्विंग लो एरिया. ओके. इथून प्राइस अप गेली, हा एक यू-टर्न आहे मार्केटसाठी. प्राइस या पद्धतीने अप गेलेली. पहिल्यांदा प्राइस मध्ये काय होती, सेलिंग होती. मार्केट मेकर सर्वात पहिल्यांदा काय करत होते, सेल करत होते. त्यानंतर प्राइस अचानक अप जाते. इथे एक यू-टर्न तयार होतो. यू-टर्न प्राइसने काय केलं, एक या पद्धतीचा कर्व तयार केला मित्रांनो. आणि हा जो यू-टर्न असतो ना, या यू-टर्नला म्हटलं जातं मार्केटचा एक स्विंग लो पॉइंट. हा झाला मार्केटचा एक स्विंग लो पॉइंट. ओके. आता पहा, ज्या लिमिट्स जिथे आपण या पद्धतीचे क्रॉस केलेलं आहे तिथे ऑर्डर फील झाला, पण पिंक कलरमध्ये जे आपण डनचं साईन जे हे केलेलं आहे त्या ऑर्डर्स मार्केटमध्ये अजून फील झालेलं नाही. प्राइस अप निघून गेली, मार्केटने स्विंग लो बनवला.
आता काही लोक मित्रांनो इथे असे आहे की ज्यांनी या लेवलवरती काय केलं, बाय केलं. काही लोक असे आहे की त्यांनी त्या लेवलवरती काय केलेलं आहे, बाय केलेलं आहे. आणि बायर्सने बाय केल्यामुळे काय झालं मित्रांनो, प्राइस अप साईडला गेली. ओके, आता ज्यांनी तिथे बाय केलेलं आहे ते बायर्स काय करतात, त्यांच्या एंट्रीच्या खाली प्लेस करतात मार्केटमध्ये एक स्टॉप लॉस. किती मोठी फर्म असेल, एखादी इन्स्टिट्यूट असेल, हेज फंड असेल, प्रत्येक जण मार्केटमध्ये ट्रेड करताना एंट्री नंतर स्वतःला सेफ ठेवण्यासाठी स्टॉप लॉस वापरतो. आणि मार्केटमध्ये इथे स्टॉप लॉसेस कसे प्लेस होतात पहा. प्राइस अप गेली, ज्यांच्या ऑर्डर फिल झाल्या ना, हे सगळे बायर्स काय करतात, बिलो त्यांचे स्टॉप लॉसेस प्लेस करतात. आता आपण असं करूया, येल्लो कलरच्या ना लाईन मार्क करूया. येल्लो कलरच्या लाईन म्हणजे काय असेल, स्टॉप लॉसेस असेल. ठीक आहे, ओके. हे पहा, आता बारने बाय केलं. आता बायर्स काय करतात, या लेवलच्या खाली प्लेस करतात त्यांचे स्टॉप लॉसेस बायच्या ट्रेडचे. या पद्धतीने बायर्सने काय केलं, त्यांच्या बायच्या ट्रेडचे स्टॉप लॉसेस प्लेस केले. ओके, या पद्धतीने ते येल्लो कलर मध्ये जी मार्किंग आहे हे आहे बायरचे स्टॉप लॉसेस जे इथे प्लेस झालेले आहे. आणि ऑलरेडी व्हाईट कलरची जी मार्किंग आहे त्या मागच्याच काही ऑर्डर्स आहे बायच्या ज्या अजूनही मार्केटमध्ये फिल झालेल्या नाहीये. त्या कशा आहे, त्या आहे मित्रांनो पेंडिंग. ओके, आता मार्केट मेकर काय करतात पहा, प्राइस इथपर्यंत पोहोचली, या लेवलपर्यंत पोहोचली, बॉटम पासून चांगली बाईंग आली, पण इथे गेल्यानंतर काय होतं, बायर वीक होतात, त्यांच्यामध्ये वीकनेस येते. ऑलरेडी पंप झालाय, प्राइस अप गेली. आता इथे कुठे स्मार्ट मनी बाय नाही करत, स्मार्ट मनीने ऑलरेडी एंटर केलं कुठे, बॉटम वरती. या सगळ्या ऑर्डर स्मार्ट मनीने काय केला, ऑलरेडी फिल केल्या, आणि फिल केल्यानंतर प्राइस अप गेली. स्मार्ट मनीला प्राइसला इथपर्यंत घेऊन जायचं आहे, ह्या लेवलपर्यंत. ओके, आता पहा, जो स्विंग लो पॉइंट आहे त्याच्या खाली काय आहे, मार्केटमध्ये काही स्टॉप लॉसेस आहे. व्यवस्थित समजून घ्या. इथून जी प्राइसने यू टर्न केला आहे ना मित्रांनो, या पद्धतीने या यू टर्नच्या खाली बायरचे काय असतात, बायच्या ट्रेडचे स्टॉप लॉसेस असतात. जो प्राइसने यू टर्न केला त्या खाली बायरचे काय असतात, स्वतःचे स्टॉप लॉसेस. जेव्हा बायरचे स्टॉप लॉसेस हिट होतात ना, त्यानंतर काय होतं, जेवढे काही बायच्या ऑर्डर होता, म्हणजे जेवढे काही मार्केटमध्ये बायर होते, जेव्हा बायरचे स्टॉप लॉस हिट होतात तेव्हा काय होतं, जेवढे काही लोक बायर्स होते हे स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर मार्केटमध्ये बनतात सेलर. आणि काही व्हाईट लाईन बाकी आहे, म्हणजे बायची ऑर्डर ऑलरेडी मार्केटमध्ये पेंडिंग आहे. मग बायर्स जेव्हा सेलर बनतात, ते सेलर झाल्यानंतर उरलेल्या पेंडिंग ऑर्डर मार्केट मेकर काय करतात, फिल करतात. प्लस मार्केट मेकर अजून नवीन ऑर्डर तिथे काय करतात, प्लेस करतात. ज्यामुळे असं म्हटलं जातं की स्विंग लोच्या खाली प्राइसला मार्केट मेकर पाठवतात, एवढे सेलर आले, इथले जे काही बायर्स होते त्यांना सेलर बनवलं, आणि व्हाईट कलरची ज्या लाईन आहे ना ऑर्डर बाकी, त्या ऑर्डर फिल करून घेतल्या, प्लस नवीन ऑर्डर पंच झाल्या, आणि मग सेल साइड लिक्विडिटी नंतर प्राइस अप जाते. या पद्धतीने आपल्याला फक्त एक मीनिंग समजून घ्यायचं होतं, सेल साइड लिक्विडिटी म्हणजे काय आहे. तर सेल साइड लिक्विडिटी म्हणजे ज्यांनी बाय केलेलं आहे ना अगोदर, त्यांना बायच्या ट्रेडमधून एक्झिट करणं, त्यांचे स्टॉप लॉस हंट करणं, आणि त्यांचे स्टॉप लॉस हंट करून त्यांच्या स्टॉप लॉसच्या बेसिसवरती नवीन ऑर्डर फिल करणं. सेल साइड लिक्विडिटी म्हणजे काय, जे लोक बायर असतात त्यांचे स्टॉप लॉसेस खाली प्लेस झालेले असतात, आणि तेच मार्केटमध्ये असतात सेल साइड लिक्विडिटी. प्राइस इथून अप गेली ती, बायर्सने खाली स्टॉप लॉसेस प्लेस केले होते, प्राइस जेव्हा खाली येते त्यांना काय करते, स्टॉप आउट करते, नवीन ऑर्डर फिल करते, आणि प्राइस अप जाते. म्हणजे बायरचे जे स्टॉप लॉसेस असतात ना, तेच मार्केटची काय असते, सेल साइड लिक्विडिटी असते. आय होप मित्रांनो तुम्हाला फक्त सेल साइड लिक्विडिटीचा अर्थ समजला असेल, की एकदम एक सेल साइड लिक्विडिटी काय आहे एक्झॅक्टली. ठीक आहे, चला आता आपण एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ओके,
मित्रांनो, तुमच्या समोर ना एक स्ट्रक्चर आहे आणि या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे इथे काय झालेलं आहे पहा. मार्केटने काय तयार केला, लो तयार केला. लो नंतर मार्केटने काय तयार केला, एक हाय तयार केला. अगेन प्राइस खाली आली, मार्केटने काय केलं, एक हायर लो तयार केला आणि प्राइस अप जाऊन काय करते, हायर हाय बनवते. यामध्ये आपल्याला समजलं मार्केटचा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड कसा आहे मित्रांनो, हा ट्रेंड आहे बुलिश. मार्केटचा ट्रेंड समजला, ट्रेंड कसा आहे, बुलिश आहे. ओके. आणि इथे जर बघितलं तर हा एक लो पॉइंट आहे जिथून प्राइसने काय केलं, यू टर्न केला. याला म्हटलं तर सेल साइड लिक्विडिटी. पुन्हा प्राइस इथून अप गेली, एक यू टर्न केला, याला म्हटलं जातं सेल साइड लिक्विडिटी. तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे सेल साइड लिक्विडिटी म्हणजे काय. ओके, पहा इथे ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजेल. जे लोक बायर असतात त्यांचे स्टॉप लॉसेस त्यांच्या एंट्रीच्या खाली असतात. सेलर इथून सेल करत होते, प्राइस डाऊन चालली होती, इथे बायर्स आले, बायर्सने या लेवलपासून बाय केलं, प्राइसला कुठे पाठवलं, अप पाठवलं. मग हा जो पॉइंट आहे इथे लोकांनी काय केलंय, बाय केलंय. इथे लोक कोण झाले, बायर झाले. आणि या लेवलच्या खाली बायरने काय केलेलं असतील, त्यांचे स्टॉप लॉसेस लावलेले असतील. मग या लेवलला काय म्हटलं येईल, एक सेल साइड लिक्विडिटी म्हटलं जाईल. पुन्हा पहा अप जाताना प्राइस थोडी डाऊन आली, अचानक पुन्हा बाईंग आली, बायर्सने इथे पण काय केलं, बाय केलं. आणि बाईंग लेवलच्या खाली बायर काय करतो, त्याचा स्टॉप लॉस प्लेस करतो. आणि तेच स्टॉप लॉसेस म्हणजे मार्केटची काय असते, एक सेल साइड लिक्विडिटी. आय होप तुम्हाला समजलं असेल की सेल साइड लिक्विडिटी काय आहे. प्राइस अप चालली, डाऊन येते, बायर्स मोठ्या क्वांटिटीने बाय करतात, प्राइसला पुन्हा अप पाठवतात. बायरने जिथं बाय केलं आहे ती लेवल मार्केटमध्ये असते सेल साइड लिक्विडिटी. कारण प्राइस डाऊन चालली होती ऑलरेडी या लेवलपासून इथपर्यंत, पण या लेवलवरती जास्तीत जास्त लोक आले ज्यांनी बाय करून प्राइसला अप पाठवलं. मग ज्या पॉइंटवरती बायर्स आले मार्केटमध्ये ना आणि जिथून प्राइस काय करते की यू टर्न घेते, त्यालाच म्हटलं जातं सेल साइड लिक्विडिटी. कधी कधी काय होतं, प्राइस या पद्धतीने मूव्ह करते, अप जाते, डाऊन येते, अप जाते, या पद्धतीने. मग मार्केटमध्ये इथे पण बाय केलं, इथे पण बाय केले आणि दोन्हीही मार्केटसाठी काय आहे, सेल साइड लिक्विडिटी आहे. आणि जेव्हा बायर्सने मित्रांनो, जेव्हा बायर्सने इथे बाय केलं, इथे बाय केलं, तेव्हा काय झालं, प्रिव्हियस हाय पॉइंट ब्रेक झाला, त्यामुळे इथे तयार झालं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे बुलिश ट्रेंडला कंटिन्यू करण्यासाठी बायर बाय करतात आणि बायर जिथे बाय करतात ना त्या लेवलला म्हटलं जातं सेल साइड लिक्विडिटी. कारण बायरने त्याच्या खाली त्यांचे प्लेस केलेले असतात खूप सारे स्टॉप लॉसेस आणि या स्टॉप लॉसेस सोबत काय होतात, नवीन ऑर्डर मार्केटमध्ये फिल होतात. आय होप सेल साइड लिक्विडिटी काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर एक ट्रेंड, एका ट्रेंडमध्ये सेल साइड लिक्विडिटी एक्झॅक्टली कुठे असते हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ओके, तर पहा मित्रांनो, आता आपण इथे एक गोष्ट समजून घेऊ, सेल साइड लिक्विडिटी कुठे असते ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. सेल साइड लिक्विडिटी कुठे असते, सेल साइड लिक्विडिटी नेहमी स्विंगच्या खाली असते. पहा नोट्स वगैरे खूप व्यवस्थित बनवलेलं आहे मी तुम्हाला समजावं यासाठी. सेल साइड लिक्विडिटी कुठे असते, सेल साइड लिक्विडिटी नेहमी स्विंगच्या खाली असते. आता स्विंग म्हणजे काय, ओके, सपोज प्राइस डाऊन येत होती, स्विंग म्हणजे काय आहे आता ते व्यवस्थित समजून घ्या. ओके, प्राइस डाऊन येत होती, अचानक इथे खूप सारे बायर्स आले, पडणाऱ्या मार्केटला बायर्सने इथून काय केलं, बाय केलं आणि प्राइसला अप पाठवलं. मार्केटने इथे काय केलं, या लेवलवरती एक यू टर्न तयार केला, या पद्धतीचा एक यू टर्न बनवला आणि याच यू टर्नला म्हटलं जातं एक स्विंग. आणि या स्विंगच्या खाली असते मोठी लिक्विडिटी. प्रश्न काय होता, सेल साइड लिक्विडिटी कुठे असते, सेल साइड लिक्विडिटी नेहमी स्विंगच्या खाली असते. जिथून प्राइसने यू टर्न घेतला, बायर्सने बाय केलं, प्राइसला अप पाठवलंय ना, त्या लोच्या खाली बायरचे स्टॉप लॉसेस असतात. मग जिथून बाय केले तो यू टर्न मार्केटचा असतो एक स्विंग पॉइंट, याला म्हटलं तर एक स्विंग लो. आणि या स्विंग लोच्या खाली म्हणजे इथे या लेवलवरती काय असते, खूप सारी लिक्विडिटी असते.
ज्यांनी बाय करून प्राइसला अप पाठवले बायर्स जे आहे ना, या बारच्या खाली प्लेस झालेले असतात स्टॉप लॉसेस स्विंग लोच्या खाली. ठीक आहे, आय होप ही गोष्ट समजली असेल की लिक्विडिटी कुठे असते, स्विंग लोच्या खाली असते. ओके, चला आता फ्रेंड्स मी चार्टवरती लाईक कॅन्डल्समध्ये ही गोष्ट तुम्हाला समजून सांगण्याचा पूर्णपणे ट्राय करतो की आपण चार्टवरती सुद्धा या गोष्टी पूर्ण पाहणार आहोत. तर इथे सर्वात पहिले समजून घेतो, एक कंपनी आहे, तिच्या शेअरची प्राइस ओपन झाली 100 रुपयांना. 100 रुपयांना ओपन झाल्यानंतर काय झालं, बायर्सने मोठ्या क्वांटिटीमध्ये शेअर्स विकत घेणं स्टार्ट केलं. 100चा शेअर 200ला गेला, 200चा 300ला गेला, त्यानंतर तो 400 रुपयांपर्यंत पोहोचला. 100 रुपयांचा शेअर काय झाला, 200 300 असं 400 रुपयांपर्यंत पोहोचला. 400 रुपीज पर्यंत 100 रुपीजची प्राइस पोहोचली. त्यानंतर काय होतं मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी बाय केलं ना, काही लोक करतात त्यांची प्रॉफिट बुकिंग, आणि प्रॉफिट बुकिंगमुळे काय झालं, 400 रुपयाचा शेअर पुन्हा आला 200 रुपयांकडे. पण जसा तो 400 पासून 200 कडे आला, काही लोक पाहतच होते की 100चा शेअर 400 रुपयांपर्यंत गेलाय आणि लोक वेट करत होते की आम्ही बाय करू, आम्ही बाय करू, आम्ही बाय करू. पण प्राइस बॅक टू बॅक अप चालली होती, यांना बाईंगची संधी भेटलीच नाही. मग मार्केटमध्ये जशी थोडी प्रॉफिट बुकिंग झाली ना, त्यानंतर 400चा शेअर कुठे आला, 200 रुपयांकडे आला. आणि आता जे काही लोक फक्त पाहत होते ना, हे काय करतात, 200 रुपीजकडे आलाय 400 रुपयांकडून, म्हणजे कमी प्राइसमध्ये आहे, हे 200 रुपीज पाशी काय करतात, मोठ्या क्वांटिटीने बाय करतात. आणि जसं 200 रुपीजला हे लोक खरेदी करतात ना, प्राइस इथूनच अप जाते या पद्धतीने, आणि 400ला ब्रेक करून प्राइस पोहोचते 500 रुपयांकडे. मार्केटमध्ये बार्सने कुठे बाय केलं, 200 रुपयांच्या नियर बाय केलंय आणि प्राइस 500 रुपीजकडे गेली. बार्सला असं वाटतंय आज हा स्टॉक जाणार आहे डायरेक्टली 1000 रुपयांकडे. बार्सला काय वाटतंय, स्टॉक डायरेक्टली 1000 रुपयांकडे जाईल, पण डायरेक्टली रिस्क नाही घेऊ शकत, म्हणून बायर्स काय करतात, 200 रुपयाच्या खाली त्यांचे बायच्या ट्रेडचे सगळे प्लेस करतात स्टॉप लॉस. मग जिथून प्राइसने युटर्न घेतला ना, त्या 200 रुपयाच्या ह्या लोला म्हटलं तर सेल साइड लिक्विडिटी, कारण हा मार्केटचा एक स्विंग लो आहे. का स्विंग लो आहे, कारण प्राइसने इथून काय घेतलं, ह्या जागेवरून एक युटर्न घेतलाय अप जाण्यासाठी, आणि मागच्या हायला ब्रेक करून एक नवीन हायर हाय बनवलाय. प्राइस अप जाते, डाऊन येते, अप जाते, ओल्ड हाय प्राइस ब्रेक करते. कोणामुळे, या बायर्समुळे. मग हा लो पॉइंट काय आहे, एक स्विंग लो आहे, आणि स्विंग लोला का म्हटलं तर सेल साइड लिक्विडिटी, कारण बायर्स खाली प्लेस करतात स्टॉप लॉस, म्हणून बायर जेव्हा त्यांचे बाहेरचे स्टॉप लॉसेस हिट होतात ते बायर बनतात सेलर, आणि सेलर झाल्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट नवीन फील होतात बायच्या ऑर्डर. तर सेल साइड लिक्विडिटी काय आहे, कुठे असते, तर सेल साइड लिक्विडिटी कुठे असते, नेहमी स्विंग लोच्या खाली असते. स्विंग लो काय आहे, प्राइस अप चालली, डाऊन अगेन अप. मार्केटचा हा लो पॉइंट जिथून बायरने बाय केलं, याला म्हटलं तर सेल साइड लिक्विडिटी. आय होप फ्रेंड्स सेल साइड लिक्विडिटी काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. आणि सेकंड पॉइंट म्हणजे तुम्हाला हे पण समजलं असेल की सेल साइड लिक्विडिटी कुठे असते. तर सेल साइड लिक्विडिटी कुठे असते मित्रांनो, सेल साइड लिक्विडिटी असते एका स्विंग लोच्या बिलो. ओके, चला नेक्स्ट पॉइंट आपण समजून घेऊया मित्रांनो. जे प्राइसचे जे स्विंग तयार होतात ना युटर्न घेण्याचे, हे स्विंग दोन टाईपचे असतात. एका स्विंगला म्हटलं जातं इंटरनल सेल साइड लिक्विडिटी, आणि एका स्विंगला म्हटलं जातं एक्सटर्नल सेल साइड लिक्विडिटी. मार्केट सेल साइड लिक्विडिटी बनवतं, पण दोन टाईपची बनवतं. एक असतो एक्सटर्नल सेल साइड लिक्विडिटी पॉइंट, आणि एक असतो इंटरनल सेल साइड लिक्विडिटी पॉइंट. आणि या दोघांच्या बेसिसवरती मार्केट मेकर काय करतात, बाय करतात, आणि बाय करून प्राइसला अप पाठवतात. आता आपण सेल साइड लिक्विडिटीचे जे दोन टाईप आहे ना त्यांना समजून घेऊया. ओके, तर पहा फ्रेंड्स, तुमच्या समोर दोन स्ट्रक्चर मी ड्रॉ केलेले आहे, आणि या गोष्टी आता मी तुम्हाला इथे व्यवस्थित समजून सांगतो. ठीक आहे, की दोन टाईपच्या लिक्विडिटी कशा पद्धतीने मार्केटमध्ये फॉर्म होतात. सर्वात पहिल्यांदी लो नंतर हा एक मार्केटचं काय आहे फ्रेंड्स, लो पॉइंट आहे. ओके,
सो पहा फ्रेंड्स, मार्केटचा हा काय आहे, एक लो पॉईंट आहे. बार्सने इथून बाय केलं, प्राइसला अप पाठवलं आणि बार्सने बनवलं एक हाय पॉईंट. त्यानंतर प्राइस डाऊन आली. डाऊन आल्यानंतर मार्केट मेकरने पुन्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये बाय केलं, पुन्हा मोठ्या क्वांटिटी शेअर विकत घेतले आणि प्राइसला प्रिव्हियस हायच्या वरती पाठवलं आणि मार्केटमध्ये एक स्मार्ट मनीने बनवला हायर हाय. म्हणजे स्मार्ट मनीने पहिल्या हायला ब्रेक करून एक नवीन हायर हाय बनवला. पण हायर हाय कोणामुळे तयार झाला, कारण स्मार्ट मनीने लो वरती काय केलं, बाय केलं. आता ही जी बाईंग आहे ना, ही बाईंग कशी झाली पहा. अगोदर बाईंग होती, त्यानंतर सेलिंग आली आणि बॅक टू बॅक मार्केटमध्ये बाईंग आली. म्हणजे मार्केट इथून इथपर्यंत जे जात आहे ना, ती मुवमेंट ही आहे. इम्पल्स 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 इम्पल्स, एक पूर्ण इम्पल्स बनवली प्राइसने. मग मित्रांनो, जेव्हा प्राइस अशा पद्धतीने मूव्ह करते ना, याला म्हटलं तर या लो पॉइंटला एक्सटर्नल सेल साइड लिक्विडिटी. कारण फक्त मार्केटने इथे बाय केलेलं आहे आणि इथे बाय करून या पॉइंटला ब्रेक केलेलं आहे. मार्केटला मध्ये कुठेच कोणी बाय केलेलं नाहीये. सगळे जे स्टॉप लॉसेस आहे ना, ते आहे या लोच्या खाली डायरेक्टली. कारण ह्याच लोने प्रिव्हियस हायला ब्रेक करून एक नवीन काय बनवला, हायर हाय बनवला. तर मित्रांनो, या लोला म्हटलं तर एक्सटर्नल सेल साइड लिक्विडिटी. जसं कॅन्डल्समध्ये बायर्सने प्राइसला अप पाठवलं, सेलर प्राइसला डाऊन घेऊन आले, बायर्सने पुन्हा प्राइसला अप पाठवलं, मध्ये एक पण सेलची कॅन्डल नाहीये किंवा असं करेक्शन नाहीये या पद्धतीचं. म्हणून आपण काय करतो, जेव्हा असा सिनारिओ दिसतो ना, आपण डायरेक्ट याला म्हणतो एक्सटर्नल 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 लिक्विडिटी. एक्सटर्नल लिक्विडिटी ज्यांना म्हटलं तर एक्सटर्नल सेल साइड, एक्सटर्नल सेल साइड. तर लिक्विडिटीचा पहिला टाइप जो आहे फ्रेंड्स, तो काय आहे, स्विंग मध्ये येतो. सर्वात पहिल्यांदी तो म्हणजे एक्सटर्नल सेल साइड लिक्विडिटी. आणि काही काही स्ट्रक्चरमध्ये इंटरनल सेल साइड सुद्धा बनते. आता ती इंटरनल काय असते पहा. नंबर 1 वरती एक्सटर्नल समजला, नंबर 2 वरती इंटरनल समजून घ्या. फ्रेंड्स, नेहमी प्राइस अशा पद्धतीचं ब्रेकअप स्ट्रक्चर नाही बनवत. कधी कधी प्राइस असा पण बॉस बनवते. यामध्ये काय घडतं, लो पासून प्राइसने हाय बनवला, प्राइस डाऊन आली, बार्सने ते बाय केलं. प्राइस इथपर्यंत पोहोचली की बारमध्ये विकनेस आली, तेवढी स्ट्रेंथ नव्हती, म्हणून पुन्हा प्राइस खाली आली. बार्सने पुन्हा काही क्वांटिटीमध्ये बाय केलं आणि प्राइसला अप पाठवून प्रिव्हियस हायर हायला, जो प्रिव्हियस हाय पॉईंट होता त्याला ब्रेक करून नवीन हायर हाय बनवला. म्हणजे मार्केटला प्रिव्हियस हायला इथे ब्रेक करण्यासाठी 2 वेळेस बाय करावं लागलं. सर्वात पहिल्यांदा इथे बाय करावं लागलं, त्यानंतर त्यांना इथे बाय करावं लागलं. ओके, सर्वात जो पहिला पॉईंट आहे ना, ज्याने युटर्न घेतलेला आहे या लेवलला, हा एक्सटर्नलच असतो. कारण याच्या खाली प्राइस गेलेलीच नाहीये. इथून प्राइस आहे कितपर्यंत गेली, पण इथून इथपर्यंत म्हणजे प्रिव्हियस हायला ब्रेक करण्या अगोदर इथे पण एक बाईंग झाली. तर याला म्हटलं तर इंटरनल सेल साइड लिक्विडिटी आणि याला म्हटलं तर एक्सटर्नल सेल साइड लिक्विडिटी. थोडंसं कॅन्डलमध्ये समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. कॅन्डल्समध्ये गोष्टी क्लिअर होतात. फ्रेंड्स, एक कंपनीचा स्टॉक ओपन होतो 50 रुपयाला, 97ला मार्केट ओपन झालं, 50 रुपयाला स्टॉक ओपन झाला, शेअर ओपन झाला. 50 रुपयाच्या नियर स्मार्ट मनी मोठ्या क्वांटिटीत बाय करते. 50चा शेअर जातो 150 रुपयांना. 150 रुपयांना गेल्यानंतर स्मार्ट मनी प्रॉफिट बुकिंग करते, त्यामुळे प्राइस अशी खाली येत असते. यांच्या अगेन्स्ट बाकीच्या फर्म ज्या काही हेज फंड असतात, ते लोक इथे बायच्या लिमिट लावतात आणि प्राइस पडत आहे म्हणून हे काय करतात, शेअर्सला विकत घेतात. पुन्हा बाकीचे जे काही लोक आहेत त्यांनी 70 रुपयाला विकत घेतला आणि त्यांनी इथून प्राइसला अप पाठवलं. 70ची प्राइस गेली सपोज 90 रुपयांपर्यंत की पुन्हा थोडी सेलिंग आली, प्रॉफिट बुकिंग झाली. आता काही लोकांना समजलं की इथून मार्केट मेकरने बाय केलंय म्हणून ते लोक काय करतात, इथून बाय करतात. 70ची प्राइस 90ला गेली, 90 वरून प्राइस 80ला आली, 80ला पुन्हा काही लोकांनी विकत घेतला आणि फायनली प्राइस 80 पासून वर जाऊन डायरेक्टली 180चा हाय बनवते. वरती जाऊन 180चा प्राइसने ते काय तयार केला, हाय तयार केला. इथे प्राइस आली होती रिटर्न 80 पर्यंत आणि इथे प्राइस आली होती 70 पर्यंत. मार्केटने 150च्या हायला ब्रेक करून 180चा हाय बनवला, पण तिथपर्यंत जाण्या अगोदर 70 वरती जो लो तयार झाला, त्यानंतर पुन्हा एक 80च्या नियर सुद्धा बार्सने बाय केलं. म्हणजे इथून जर बघितलं तर एकदा इथे बाय केलं, एकदा इथे बाय केलं. ज्यांनी इथे बाय केलं त्यांनी इथे स्टॉप लॉसेस लावले, ज्यांनी इथे बाय केलं त्यांनी खाली स्टॉप लॉसेस लावले. मग मार्केटमध्ये एक इंटरनल तयार झाली, एक एक्सटर्नल तयार झाली. कारण जर प्राइस डाऊन आली आणि मेन लो पॉईंटला ब्रेक केलं तर मार्केटमध्ये कॅरेक्टर चेंज पण होऊ शकतंय, बरोबर. मग मार्केटमध्ये इंटरनल म्हणजे मेजर स्विंग लो ते प्रिव्हियस ओल्ड हाय
मेजर स्विंग लो तर प्रिव्हियस ओल्ड हाय याच्या आतमध्ये जेवढे प्राइसचे असे पुलबॅक असतात ना, हे लोज पॉईंट स्विंग लो हे इंटरनल असतात आणि जो एंडला पॉईंट असतो ना डायरेक्टली तो असतो एक्सटर्नल पॉईंट. तर इंटरनल काय एक्सटर्नल काय हे तुम्हाला समजलं असेल. इवन चार्टवरती मी एक एक गोष्ट व्यवस्थित मार्क करून दाखवणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये तुम्हाला डायरेक्टली इन्स्टिट्यूट कशा पद्धतीने सेल साईड इंटरनल असण एक्सटर्नल असण यांच्यावरती डिलिव्हरी देतात हे पण शिकवणार आहे. इवन या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून डीपमध्ये गोष्टी समजून सांगण्यास ट्राय करणार आहे, कारण तेव्हा तुम्हाला सेल साईड लिक्विडिटी पूर्णपणे माहीत असेल आणि मग ॲडव्हान्स शिकण्यामध्ये खूप मज्जा असते. तर मित्रांनो, इंटरनल लिक्विडिटी एक्सटर्नल लिक्विडिटी आणि दोन्ही सेल साईड आहे. बिकॉज प्राइस जेव्हा अप जाते या लेवलपासून इथे इथपर्यंत बायर्स इथे प्राइसला अप घेऊन जातात, बायर्स वीक होतात म्हणून प्राइस काय होते डाऊन साईडला येते. सेलर आले म्हणून बायर्स अजून लिमिट प्लेस करतात आणि लिमिट प्लेस करून बायर्स काय करतात पुन्हा प्राइसला अप घेऊन जातात. मग जे युटर्न तयार झाले ना, एक युटर्न इथे आहे एक युटर्न इथे आहे, यांच्या खाली मोठी लिक्विडिटी असते. मग जो लो आणि हाय याच्या आतमध्ये आहे तो इंटरनल आहे मार्केटसाठी आणि बाहेरचा एक्सटर्नल आहे. ठीक आहे, आणि दोघांवरती लिक्विडिटी असते मार्केटमध्ये. असं नाही की इंटरनलवरती कमी आणि एक्सटर्नलवरती जास्त आहे, काहीच नाही. मार्केटला जर आप जायचं असं मार्केट कधी कधी इंटरनलचा वापर करून आप जातं, एक्सटर्नलला टच पण करत नाही, आणि कधी कधी इंटरनलचा वापर करत नाही तर एक्सटर्नलचा वापर करतो. ते कधी का कशामुळे हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे डीपमध्ये. इंटरनल एक्सटर्नल काय आय होप तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे समजलं असेल. ठीक आहे, चला पुन्हा एकदा हीच गोष्ट मी तुम्हाला समजून सांगतो. सपोज प्राइस या पद्धतीने फ्रेंड्स अप गेली सर्वात पहिल्यांदा. ओके, प्राइस इथून अप जाते. एक एक गोष्ट आपण व्यवस्थित पूर्णपणे क्लिअर करूया. प्राइस अप जाते, थोडीशी डाऊन येते. डाऊन आल्यानंतर बायर्स इथे काय करतात ह्या लेवलवरती बाय करतात, त्यामुळे प्राइस पुन्हा अप जाते. मार्केटकडे इथे काय आहे प्रिव्हियस ओल्ड हाय आहे आणि हा जर ब्रेक झाला तर मार्केटमध्ये काय तयार होईल एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर तयार होईल. पण प्राइस अप जात असताना इथून अप जात असताना इमिडिएटली अप नाही जात, पुन्हा थोडी खाली येते, त्यानंतर अप जाते आणि ओल्ड हायला प्राइस इथे काय करते ब्रेक करते. म्हणजे ओल्ड हायला ब्रेक करण्यासाठी बायर्सने किती वेळा बाय केलं, बायर्सने 2 वेळा बाय केलं. एकदा इथे बाय केली या लेवलवरती आणि एकदा इथे बाय केली या लेवलवरती. मग मित्रांनो पहा, आता याला म्हटलं तर इंटरनल सेल साइड आणि याला म्हटलं तर एक्सटर्नल सेल साइड. दोन्ही तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित, इंटरनल आणि एक्सटर्नल सेल साइड लिक्विडिटी. ओके, चला आता इथे समजून घ्या. मेन प्रश्न इथे आहे फ्रेंड्स, मार्केटला सेल साइड लिक्विडिटी का पाहिजे, कारण काय आहे हे पहा. कारण सिंपल आहे. मार्केटला सेल साइड लिक्विडिटी का पाहिजे, मोठाल्या ज्या काही इन्स्टिट्यूट आहे यांना मार्केटमध्ये जर बाय करायचं असेल तर यांना सेलर्स हवे असतात आणि सेलर्स भेटले तरच मोठाल्या इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये बाय करू शकतात. मोठाल्या ज्या काही इन्स्टिट्यूट आहे त्यांना बाय करायचं असतं, पण त्यांना कोणीतरी सेल करणारा हवा असतं मार्केटमध्ये, आणि जेव्हा सेल करणारा भेटतं तेव्हा ते नवीन ऑर्डर फिल करतात बायच्या. म्हणून स्मार्ट मनी काय करते, बाय करण्या अगोदर ज्यांनी बाय केले त्यांचे स्टॉप लॉस हंट करून त्यांना सेलर बनवते आणि त्यांच्या अगेन्स्ट बाय करते. मार्केटला सेल साइड लिक्विडिटी का पाहिजे, मोठ्या ज्या काही इन्स्टिट्यूट आहे त्यांना बाय करायचं असतं, पण त्यांना कोणीतरी सेल करणारा हवा आहे म्हणून ते एसएल हंट करतात, बायरला सेलर बनवतात आणि त्यांच्या अगेन्स्ट नकळत बायची ऑर्डर फिल करून प्राइसला अप पाठवतात. चला आता या डेफिनेशनचा ना आपण अर्थ व्यवस्थित समजून घेऊ आणि इथेच तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की का मार्केटला सेल साइड लिक्विडिटीची गरज पडते, काय रिझन आहे मार्केटला ऑलरेडी अप गेलेली असते प्राइस, पुन्हा प्राइस का डाऊन येते आणि डाऊन येऊन का प्राइस ऑलरेडी डील करते ना अप जाते. कारण खूप साऱ्या लोकांना असं वाटतं इथपर्यंत प्राइस पोहोचली परत इथे येणार आणि इथून अप जाणार, यापेक्षा मार्केट मेकरने इथूनच प्राइसला अप पाठवलं पाहिजे ना, एवढी प्राइस खाली काय येते.
मित्रांनो, मार्केट रॅन्डम कधीच चालत नाही. मार्केट लॉजिकवरती चालते, मार्केट एका सायकलवरती चालते, मार्केट एका अल्गोरिदमवरती चालते आणि हे तुम्हाला समजत नाही कारण स्मार्ट मनीचं अपूर्ण नॉलेज आहे तुमच्याकडे. पण जर लॉजिक तुम्हाला समजलं ना तर तुम्ही असा प्रश्नही कधी विचारणार नाही, इवन तुम्हाला हा प्रश्न सुद्धा पडणार नाही. चला, मार्केटला सेल साईड लिक्विडिटी का पाहिजे पहिल्यांदा समजून घ्या. मार्केटला सर्वात पहिल्यांदा ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. ओके, मार्केटला सेल साईड लिक्विडिटी का पाहिजे त्याचं कारण काय आहे. ओके, मोठ्याला इन्स्टिट्यूटला बाय करायचं असतं पण त्यांना कोणीतरी सेलर हवं आहे म्हणून ते बारला सेलर बनून त्यांचे स्टॉप लॉस हंट करतात आणि त्यांच्या अगेन्स्ट ऑर्डरला फील करतात. ही गोष्ट आता मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. मार्केटने ऑलरेडी प्रिव्हियस हायला काय केलेले, ब्रेक केलेले आणि हायला ब्रेक करून पर्यंत काय बनवलं, एक हायर हाय बनवलेला. प्राइस सपोज इथे आहे. स्मार्ट मनीला या लेवलला टार्गेट करायचं आहे आणि स्मार्ट मनीचा टार्गेट एरिया हा आहे. प्राइस या लेवलपर्यंत पोहोचली, इथे आल्यानंतर बायर खूप वीक होतात. बारमध्ये तेवढी ताकद राहतच नाही की बार प्राइसला या टार्गेट लेवलपर्यंत घेऊन जातील. बार खूप वीक होतात. मग आता या लेवलपर्यंत जायचं तर आहे पण तिथं कसं पोहोचणार, कारण इथं तेवढे लोक नाही की सगळे मिळून बाय करतील आणि प्राइस लगेच इथून अप जाईल. मग स्मार्ट मनी एक आयडिया लावते. स्मार्ट मनी विचार करते टार्गेट एरियापर्यंत प्राइसला पोहोचायचंय. आपण असं करूया, लो पासून ज्यांनी कोणी बाय केलेलं आहे ना या बारने स्टॉप लॉसेस पण लावलेले असतील. या बारचे पहिल्यांदा काय करूया, जे स्टॉप लॉसेस आहे ना यांना हिट करू आणि बारचे जसे स्टॉप लॉसेस हिट होतील हे सगळे बायर मार्केटमध्ये बनतील सेलर आणि जसे बायर सेलर बनतील लगेच स्मार्ट मनी ठरवते की ते स्वतः त्यांच्या मोठ्या क्वांटिटीने बाय करतील आणि मग बायच्या त्यांच्या ऑर्डर पण फील होतील आणि प्राइस एकदम प्रेशरने पंप होऊन टार्गेट एरियापर्यंत पोहोचल. पहा आता स्मार्ट मनी कसं डोकं लावते. स्मार्ट मनी पाहते इथे लोवरती बाय केलेलं, इथे लोवरती बाय केलेलं आहे, इथे इंटरनल लिक्विडिटी, इथे एक्सटर्नल लिक्विडिटी. आता इंटरनल लिक्विडिटीच्या खाली ही जी इंटरनल लिक्विडिटी आहे ना या इंटरनल लिक्विडिटीच्या खाली खूप साऱ्या बारचे स्टॉप लॉसेस लावलेले असतात. म्हणजे खूप साऱ्या बार्सने काय केलं असतं, या इंटरनल लिक्विडिटीच्या खाली स्टॉप लॉसेस लावलेले असतात. फ्रेंड्स, व्यवस्थित समजून घ्या या गोष्टी. तुम्हाला ज्या गोष्टी व्यवस्थित समजल्या ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा लिक्विडिटी समजून घेण्याची गरज सुद्धा पडणार नाही. अशा पद्धतीने मी तुम्हाला हे समजून सांगत आहे. ओके, या स्विंग लोच्या खाली व्यवस्थित पहा. हा जो स्विंग लो पॉइंट आहे ना या स्विंग लो पॉइंटच्या खाली खूप सारे स्टॉप लॉसेस आहे आणि बारने जिथून बाय केला असतं त्याच्या खाली बार स्टॉप लॉस लावतो. तीच मार्केटसाठी सेल साईड लिक्विडिटी असते. मार्केटला इथपर्यंत पोहोचायचे पण इथे बारमध्ये ताकद नाही इथून प्राइस लाभ घेऊन जाण्यासाठी. मग मार्केट मेकर काय करतात, त्यांच्या मोठ्याल्या ऑर्डर्स मार्केटमध्ये घेऊन येतात पण इथे त्यांनी त्या ऑर्डर प्लेस केल्या. समोर विकणारे लोक आहे का, विकणारे लोक असेल तर त्यांच्या इथे बायची ऑर्डर फील होती आणि प्राइस इथून अप जाईल. मग मार्केट मेकर अशी कुठे पण बायची ऑर्डरची रिस्क घेत नाही. मार्केट मेकर पहिल्यांदा काय करतात, पहिल्यांदा मार्केटमध्ये जास्तीत जास्त लोकांना सेल करायला मजबूर करतात आणि जास्तीत जास्त लोकांनी सेल केल्यानंतर मार्केट मेकर गुपचूप त्यांच्या बायच्या ऑर्डरला फील करतात आणि बायची ऑर्डर फील झाला की प्राइस एकदम पंप होते. प्राइस इथपर्यंत घेऊन जायचंय. मग मार्केट मेकर पाहतात इथं लोकांनी बाय केलेलं आहे तर इंटरनल लिक्विडिटी आहे आणि या इंटरनल लिक्विडिटीच्या खाली खूप सारे स्टॉप लॉसेस आहे. मग मार्केट मेकरकडे एक आयडिया येते, जर यांनी प्राइसला खाली पाठवलं या पद्धतीने स्मार्ट मनीने तर इथले सगळे बार्स प्राइस इथे आल्यानंतर कोण बनतील, सेलर बनतील आणि लगेच स्मार्ट मनी काय करते, करोडो ऑर्डर्स इथे प्लेस करते त्यांच्या स्वतःच्या. बार्सला सेलर बनवलं, ऑलरेडी हे मार्केटमध्ये कोण आले, प्राइसला खाली घेऊन सेलर आले आणि यांच्या अगेन्स्ट स्मार्ट मनी खूप साऱ्या बायची ऑर्डर फील करते आणि पंप मिळतो, प्राइस अप जाते आणि टार्गेट एरियाला टॅप करते. अशा पद्धतीने स्मार्ट मनी काय करते, नेहमी लिक्विडिटीचा वापर करते. मार्केटला सेल साईड लिक्विडिटी का हवी असते, कारण मार्केटला तो अप ट्रेंड पुढे कंटिन्यू करायचा आहे. मार्केटला एक स्पेसिफिक टार्गेट लेवल आहे तिला हिट करायचं आहे पण तिथपर्यंत इमिडिएटली प्राइस इथूनच नाही जाऊ शकत. म्हणून मार्केट काय करते, मोठमोठे इन्स्टिट्यूट काय करतात, जे बार्स असतात ना त्यांना सेलर बनवते. ते कसे, त्यांचे स्टॉप लॉस हंट करून
आणि मग बायरला सेलर बनवलं की त्यांच्या अगेन्स्ट बाय करते. चला आता मित्रांनो याला अजून थोडंसं ना डीपमध्ये समजून घेऊ. जेव्हा इथून सेलरने सेल केलं, प्राइस इथे पोहोचली, इथे आल्यानंतर काय झालं, 10,000 करोडची बाईंग झाली. पुन्हा प्राइस इथून अप चालली होती, इथपर्यंत पोहोचली, थोडं मार्केटने सेल केलं, प्राइस इथे आली, इथून बाहेरने बाय केलं, प्राइस इथे पाठवलं. पुन्हा या लेवलवरती सुद्धा मार्केटने काय केलं, 10,000 करोडची बाईंग केली. 10,000 करोडची जी बाईंग आहे ना, हे सगळ्या बाय ट्रेडच्या खाली प्लेस असतात स्टॉप लॉसेस. म्हणजे 10 करोड जे काही बायर आहे, प्राइस जर या लेवलवरती आली तर ते 10,000 करोडचे बायर कोण बनतील, सेलर बनतील. आणि मार्केट यांच्या अगेन्स्ट काय करल, 20-30-40,000 करोडची बाईंग करल. मार्केट पहिल्यांदी 10,000 करोड बायरला 10,000 करोड सेलर मध्ये कन्वर्ट करतं आणि कन्वर्ट करून त्याच्या दुप्पट तिप्पट 4पट क्वांटिटी बायची फील करून घेतं. तर पहा या लेवलवरती 10,000 करोड बायच्या काय आहे ऑर्डर्स होत्या, ज्या ट्रिगर झाल्या, प्राइस अप आली, त्या बारने ते सगळे स्टॉप लॉस लावले. प्राइस हळूहळू खाली येते, बार्सला स्टॉप आउट करते, बारला 10,000 करोड बारला सेलर बनवते आणि तेवढे सेलर झाल्यानंतर मार्केट मेकर त्यांच्यापेक्षा बायचे ऑर्डर समज जास्त लावतात आणि प्राइसला इथून अप पाठवतात आणि प्राइस या लेवलला काय करते, टार्गेट करते. आय होप ही गोष्ट तुम्हाला समजली असेल व्यवस्थित की मार्केट मेकर लिक्विडिटीचा का वापर करतात. ओके, आता हा मेन पॉइंट आहे मित्रांनो. सेल साइड नंतर म्हणजे सेल साइड लिक्विडिटी नंतर एंट्री मॉडेल काय असतं, तर एंट्री मॉडेलमध्ये सर्वात पहिले येतं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणं, ज्यामध्ये पहिल्यांदा चॉक तयार होईल, मग बॉस तयार होईल, त्याच्या आतमध्ये डिस्काउंट एरिया असेल, ऑर्डर ब्लॉक एफी असेल. तर एंट्री कशी घेतली जाते पहा मित्रांनो. सपोज हे जे ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे ना, हे आहे 1 तासांच्या टाइम फ्रेमचं. मी ऑलरेडी तुम्हाला बॉस स्टॉक आयडियम सगळं शिकवलेलं आहे सिरीजमध्ये. असं समजा मित्रांनो हे ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे 1 तासांच्या टाइम फ्रेममध्ये. या 1 तासाच्या ट्रेंडला कंटिन्यू करण्यासाठी मार्केट मेकर डील कोणत्या टाइम फ्रेममध्ये करतात, 5 मिनिटमध्ये करतात. ऑलरेडी मी टाइम फ्रेम बद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. 1 आवरच्या ब्रेकअप स्ट्रक्चरवरती 5 मिनिट, 4 आवरच्या ब्रेकअप स्ट्रक्चरवरती 15 मिनिटचं स्ट्रक्चर पाहणं एंट्रीसाठी, डेली टाइम फ्रेमचं ट्रेंड असेल तर त्यावरती एंट्री घेण्यासाठी 1 आवरचा वापर करायचा. अशा सगळ्या गोष्टी ऑलरेडी मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, त्या तुम्ही पहा व्यवस्थित. ओके, तर मार्केट मेकर आता या सेल साइड लिक्विडिटीला पहिल्यांदा का घेणार होते आपण पाहिलं. आता एंट्री कशा पद्धतीने घेतील ही गोष्ट समजून घेऊया. ओके, डील होईल 5 मिनिटमध्ये. आता आपण इथून ना 5 मिनिटचं स्ट्रक्चर बघूया. मार्केट मेकर या इंटरनल लिक्विडिटीकडे कसं येतात पहा. इथून प्राइस हळूहळू डाऊन येते 5 मिनिटमध्ये. 5 मिनिटामध्ये प्राइस ना अशा पद्धतीने एक काउंटर ट्रेंड चालवते आणि या लेवलकडे पोहोचते. मित्रांनो हे जे रेड कलरचं स्ट्रक्चर आहे 5 मिनिटमध्ये आहे आणि प्राइस 5 मिनिटमध्ये डाऊन आली 1 आवरच्या सेल साइड लिक्विडिटीकडे. आणि जसं 1 आवरच्या सेल साइड लिक्विडिटी सोबत मार्केट डील करतं आणि ते ऑर्डर फिल करतं ना, तेव्हा काय घडतं इथे, तेव्हा एक गोष्ट अशी घडते मित्रांनो, 5 मिनिटामध्ये जो डाऊन ट्रेंड चालला ना, हा अचानक इथून अप ट्रेंडमध्ये शिफ्ट होतो. 5 मिनिटमध्ये जो डाऊन ट्रेंड चालला हा अचानक शिफ्ट होतो आणि याला म्हटलं जातं कॅरेक्टर चेंज होणं. 1 आवरच्या लिक्विडिटीवरती मार्केटने काय केलं, कॅरेक्टर चेंज केलं. सेल साइड लिक्विडिटी जी आहे इंटरनल, तिच्या खाली प्राइस गेली, बार्सने बाय करून प्राइसला अप पाठवलं आणि 5 मिनिटमध्ये मार्केटने काय बनवलं, सर्वात पहिल्यांदी 5 मिनिटमध्ये मार्केटने तयार केला चॉक. तयार झाल्यानंतर काय होतं, प्राइस थोडीशी डाऊन येते, अगेन अप जाते आणि चॉक सोबत मार्केट मेकर इथे बनवतात पुन्हा एक बॉस. चॉक तयार झाला, त्यानंतर काय तयार होतो, एक लिक्विडिटीच्या स्वीप नंतर बॉस. मग आपल्याला एंट्री प्लॅन करायची असते तर आपण शोधतो बाईंगसाठी डिस्काउंट एरिया. डिस्काउंट लो आणि हाय फिबोनाशीने
किंवा गन बॉक्सने या पद्धतीने मार्किंग केली जाते आणि 0.5च्या खाली पाहिला जातो डिस्काउंट एरिया. आणि या डिस्काउंट एरियामध्ये आपण पाहतो 5 मिनिटचा FVG किंवा ऑर्डर ब्लॉक. जर तुम्हाला FVG ऑर्डर ब्लॉक माहीत नसेल मित्रांनो तर पहा क्लास प्लस वरती पूर्ण एक गोष्ट डीपमध्ये सांगितलेली आहे. आणि आता क्लास प्लसचा ओव्हरव्ह्यू पहा. तुम्ही योगेश टेकचं ॲप्लिकेशन डाउनलोड करतात अँड्रॉइड मोबाईलमध्ये आणि जर तुम्ही ॲपल युजर असाल तर तुम्ही क्लास प्लसचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. मी तुम्हाला माझा ORG कोड देतो, त्यानंतर तिथे योगेश टेकचं ॲप्लिकेशन ओपन होईल. ठीक आहे. कोर्समध्ये मी SMC ट्रेडिंग ब्ल्यूप्रिंट बेसिक टू ॲडव्हान्स अशा पद्धतीने कोर्स लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्ही जर बघितले ना तर मी सध्या 28+ व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि बाकीचे पण व्हिडिओज मी अपलोड करणार आहे आजच्या दिवसामध्ये. ठीक आहे. आता यामध्ये बघा प्रत्येक व्हिडिओची लेंथ, पहिल्या व्हिडिओची 24 मिनिट आहे, 1 तास आहे, त्यानंतर 1 तास आहे, त्यानंतर अगेन 1 तास आहे, त्यानंतर फुटप्रिंट कन्फर्मेशन. ठीक आहे. त्यामध्ये पहा 43 मिनिट आहे, 24 मिनिट आहे, 48 मिनिट आहे, 42 मिनिट्स आहे. प्रत्येक ऑर्डर ब्लॉक मी एकदम डिटेल्समध्ये शिकवलेला आहे. ठीक आहे. जसं इथे बेरिश ऑर्डर ब्लॉक आणि यावरती मी क्लिक केलं मित्रांनो, व्हिडिओ पहा तुम्ही. एंट्री घेण्यासाठी आपण ही गोष्ट शिकलेलो रिझन काय आहे. जेव्हा एक असं स्ट्रक्चर तयार होतं ना त्याचं मेन रिझन क्वांटिटीज मध्ये त्यांनी बाय केलं आणि पुन्हा मोठ्या क्वांटिटी मध्ये त्यांनी मार्केटमध्ये काय केलं, सेल केलं. आता बाय सेल या पद्धतीने स्मार्ट मनी का ट्रेड करते. स्मार्ट मनीने सर्वात पहिल्यांदा बल्क क्वांटिटी मध्ये ऑर्डर ओपन केल्या सेलच्या. प्राइस अचानक ड्रॉप झाली कारण त्या ऑर्डर फिल करण्यासाठी मार्केटमध्ये बायर्स पाहिजे तेवढे नव्हते. मग स्मार्ट मनीने काय केलं, काही क्वांटिटी मध्ये केलं बाय आणि बाय करून प्राइसला अप पाठवलं. अप पाठवल्यानंतर त्यांच्या उरलेल्या इकडच्या ज्या ऑर्डर आहे ते इथे फिल होतात आणि फिल झाल्यानंतर अचानक प्राइस होते ड्रॉप. मार्केटमध्ये ही जी ग्रीन कॅन्डल जी आहे ना हिला म्हटलं जातं एक बेस कॅन्डल. अगोदरची जी कॅन्डल आहे हिला म्हटलं जातं एक ड्रॉप कॅन्डल आणि पुढे जी काही मुवमेंट झाली तिला पण म्हटलं जातं एक ड्रॉप मुवमेंट. मार्केट सेल झालं, मार्केटने एक हेज बनवला आणि मार्केट पुन्हा सेल झालं. आता जेव्हा ही प्राइस कधी अप येते, अप आल्यानंतर काय होतं, बँक्स कडे ज्या काही बायच्या पोझिशन आहे जे इथे त्यांनी बाय केलं होतं आणि बाय केल्यानंतर प्राइस तर खाली गेली. खाली गेल्यानंतर बायचे जे काही ट्रेड असतील ते त्यांचे आहे लॉस मध्ये. मग बँक्स काय करतात, प्राइस अप आल्यानंतर ते बायचे जे ट्रेड आहे ते इथे करतात कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट. जेव्हा एक बायर ज्याने मोठ्या क्वांटिटी मध्ये बाय केलं होतं पण त्याच्या अगेन्स्ट सेल झाला आणि त्याचा बायचा ट्रेड अजून पण चालू आहे, तो लॉस मध्ये आहे आणि प्राइस जेव्हा अप येते, अप आल्यानंतर तो व्यक्ती या बायच्या ट्रेडला इथे कॉस्ट टू कॉस्ट काय करतो, एक्झिट करतो. आणि जेव्हा बायर कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होतो तो बायर सेलर बनतो, ज्यामुळे तर पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीने एकदम क्लीन मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. एकदम क्लीनमध्ये की कशा पद्धतीने ऑर्डर ब्लॉक तयार होतो, का तयार होतो, त्याचं लॉजिक काय आहे. बरं एवढंच नाही. ठीक आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये एवढी चांगली इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. जसं तुम्हाला इथे एक ब्रेकरचं एक्झाम्पल दाखवतो. ठीक आहे. ब्रेकरमध्ये तुम्ही व्यवस्थित पहा, तयार होणारी जी फुटप्रिंट आहे ना ही बाय साईड साठी सुद्धा बनते आणि सेल साईड साठी सुद्धा येते. ती अडचण म्हणजे काय आहे माहितीये, ती इथे मार्केटचं काय होतं, कॅरेक्टर चेंज वेट करायचं आहे सपोर्ट अँड बरोबर. 2 वेळेस मार्केट एक टाइम नंतर गोष्ट दिसते आपल्यासाठी चांगलं ते एक्झिट केला तुम्ही, प्राइस डाऊन येत होती, बार पाठवलं काय ना. ह्या पर्टिक्युलर बायर्स या पर्टिक्युलर लेवलवरती काय मित्रांनो एकदम या पद्धतीने क्लीनमध्ये मी ना प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे. ठीक आहे. आता इथे पुन्हा एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. हा एक पूर्णपणे इम्बॅलन्सचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम इम्बॅलन्स दिवस मार्केट में एक अशी आणि दुसऱ्या पूर्ण डीप शिकवलेलं आहे. क्वांटिटीज लॉंग कर, इव्हन एंट्री कशी घेतली जाते, एक्झिट कसं घेतला, तर सगळं काही इन डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक ब्लॉकचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हे पहा एवढे सर्व ऑर्डर ब्लॉक आहे. त्यानंतर पहा इथून
हे जे FVG आहे ना, या FVGबद्दल मी एक गोष्ट पूर्ण शिकवलेली आहे. इन्व्हर्जन काय आहे, कशा पद्धतीने तयार होतो, तो कशा पद्धतीने काम करतो, म्हणजे कशा पद्धतीने वापरला जातो, त्याचं लॉजिक काय आहे, सगळ्या काही गोष्टी. इवन BC काय आहे, 18 मिनिटामध्ये पहिल्यांदा BCचं काही एक्झाम्पल आहे, BC बद्दल काही समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर BCच्या सगळ्या काही गोष्टी आपण पुढे बघितल्या. इवन मित्रांनो अशा नोट्स सुद्धा मी पूर्णपणे प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही विचार करा की हा पूर्ण स्मार्ट मनीचा कोर्स जो काय आहे हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे की नाही करायचा. आणि तुम्ही एक एक गोष्ट जर डिटेलमध्ये माझ्याकडून शिकले ना, तर मी गॅरंटी देतो एका गोष्टीची की तुम्हाला SMC पूर्ण समजेल. अर्धवट इकडचे तिकडचे व्हिडिओ बघणार, पैशांचा विचार करणार, मग अर्धवट नॉलेज घेऊन चुकीचं नॉलेज घेऊन लॉस करणार, यापेक्षा लर्निंगवरती इन्व्हेस्ट करा, प्रॉपर नॉलेज घ्या आणि चांगलं लर्न केल्यानंतर तुम्ही काय करा, अर्न करा. बाकी तुम्ही डिसाईड करू शकताय, ही तुमची चॉईस आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल क्लास प्लसवरती कशा पद्धतीच्या व्हिडिओ आहे. जशी प्राईस लो आणि हाय बनवते ना, डिस्काउंट एरियामध्ये आपण शोधतो एक ऑर्डर ब्लॉक आणि FVGचा झोन, जे मी क्लास प्लसवरती शिकवलं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंकसुद्धा टाकलेली आहे. आणि OBFVG शिकण्यासाठी तुम्ही तिथून परचेस करू शकतात. फक्त एवढंच नाही, इन डिटेलमध्ये तिथे सगळ्या व्हिडिओज येणारे, एक एक गोष्ट पूर्णपणे क्लिअर असणार आहे. मग मार्केट मेकर काय करतात, 5 मिनिटमध्ये प्राईजला खाली घेऊन येतात, OBFVG पासून बाय करतात आणि प्राईजला अप घेऊन जातात आणि मार्केटमध्ये तयार होतं एक नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. 1 आवरच्या सेल साईड लिक्विडिटीवरती 5 मिनिटमध्ये डील झाली आणि 5 मिनिटमध्ये आपण इथून एंट्री पकडली, छोटा स्टॉप लॉस लोच्या खाली ठेवतो आणि टार्गेटवरती आपला असतो या पद्धतीने मेजर हाय पॉईंट, ज्याला म्हणलं तर नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. या पद्धतीने फ्रेंड्स एंट्री घेतली जाते एका सेल साईड लिक्विडिटीच्या बेसवरती. आय होप तुम्हाला समजलं असेल SSLचा वापर कसा करायचा आहे आपल्याला. इंटरनल SSL बघितले आपण, नेक्स्ट टाइम आपण एक्सटर्नल बद्दल बघूया किंवा इंटरनल एक्सटर्नल दोन्ही पुढे नेक्स्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली डिटेलमध्ये समजून घेऊया. आणि यासोबत आपण पूर्णपणे चार्टवरती एक्सप्लेनेशन सुद्धा बघूया. चला पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगतो प्राइस कशा पद्धतीने काम करते. ठीक आहे, सपोज स्मार्ट मनीने सर्वात पहिल्यांदा स्मार्ट मनीने या पद्धतीने बाय केलं, सेल केलं, अगेन बाय केलं. यामध्ये स्मार्ट मनीने ते काय केलं, एक बनवलं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होताना स्मार्ट मनीची मूव जी तयार झाली ना, ती थोडीशी या टाईपमध्ये तयार झाली. तर मार्केटकडे काय असते, इंटरनल लिक्विडिटी असते आणि इंटरनल लिक्विडिटी सोबत इथे काय असतं, एक ऑर्डर ब्लॉक FVG असतो. ओके, ही जी गोष्ट दिसत आहे ही 4 तासाची किंवा 1 तासाची समजा किंवा 30 मिनिटाची समजा, कोणतीही टाइम फ्रेम असू द्या. ठीक आहे, हे हायर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर आहे. आपल्याला माहिती आहे हायर टाइम फ्रेमची लिक्विडिटी, हायर टाइम फ्रेमचा ऑर्डर ब्लॉक हे तुम्ही बाय करू शकतात. पण डायरेक्टली एंट्री इथून नाही लावू शकत, इथे नाही लावू शकत. मग आपण वेट करतो की 5 मिनिटमध्ये कन्फर्मेशन भेटेल. 5 मिनिटमध्ये प्राइस या पद्धतीने डाऊन येते, 1 तासाच्या लिक्विडिटी सोबत 1 तासाचा ऑर्डर ब्लॉक टॅप करते आणि इथून प्राइस करते कॅरेक्टरला चेंज 5 मिनिटमध्ये. मग कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर प्राइस येते, आपल्याला 5 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉक पासून एंट्री भेटते आणि टार्गेट प्राइस करते इथे असलेल्या बाय साईड लिक्विडिटीला, ज्याला आपण म्हणतो नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. फ्रेंड्स, स्मार्ट मनी या पद्धतीने सेल साईड लिक्विडिटीचा वापर करते नवीन ऑर्डर फिल करण्यासाठी आणि या पद्धतीने वरती टार्गेट करते एका हाय पॉईंटला. तर SSL काय आहे, बायर्सने जिथे बाय केलं त्या लोच्या खाली त्यांचे लावलेले स्टॉप लॉसेस म्हणजे सेल साईड लिक्विडिटी आहे. याचा वापर का केला जातो, कारण मार्केट मेकरला बुलिश ट्रेंड पुढे कंटिन्यू ठेवायचा असतो आणि कंटिन्यू ठेवण्यासाठी त्यांना बाईंगची ऑर्डर फिल करावी लागेल. तर फिल कुठे होईल, जिथं फ्यूल असेल. आणि फ्यूल म्हणजे काय आहे, आता बाईंगसाठी सेल साईड लिक्विडिटी हेच मार्केटचं फ्यूल असतं एका अप ट्रेंडमध्ये. चला फ्रेंड्स, चार्टवरती आपण एक एक गोष्ट ना इन डिटेल्समध्ये पूर्णपणे समजून घेऊया. सुडके मित्रांनो, आता स्ट्रक्चर वाईज आपण सेल साईड लिक्विडिटीला खूप म्हणजे खूप व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, हे पहा, प्राईसमध्ये एकदम इम्पल्सिव्ह मुवमेंट आलेली. ठीक आहे, वन साईड प्राईस कुठे गेलेली आहे फ्रेंड्स, अप गेलेली आहे. मार्केट नेहमी कशा पद्धतीने चालतं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. थोडीशी प्राईस ना ह्या टाईपमध्ये चालते, अप जाते, डाऊन येते, अगेन अप जाते.
असं ब्रेकअप स्ट्रक्चर बनवते, बरोबर. कधी कधी कशी बनवते, प्राइस अप जाते, डाऊन येते, अप जाते, थोडी डाऊन, अगेन प्राइस अप जाते. ओके, आता इथे जर बघितलं तर आपण याला म्हणतो सेल साइड लिक्विडिटी, याला म्हणतो सेल साइड लिक्विडिटी, याला म्हणतो सेल साइड लिक्विडिटी. ओके, तुमच्या समोर एक चार्ट आहे युरो USD ज्यामध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आलेली आहे. आपण वेट कसला करतो की सर्वात पहिल्यांदा प्राइस स्ट्रक्चर क्लीन बनवल. मी कोणताही चार्ट पाहून फक्त लिक्विडिटी नाही मार्क करत, मी नेहमी वेट करतो की प्राइस एक अशा पद्धतीचं ना स्ट्रक्चर तयार करल ट्रेड करण्या अगोदर. तुम्हाला स्विंग हाय आपण लास्ट स्विंग हाय बघितलेलं आहे, आता तुम्हाला स्विंग लो समजून घ्यायचं आहे बिकॉज व्हिडिओ आपला सेल साइड लिक्विडिटीचा आहे. ठीक आहे, हे पहा, अप गेलेली प्राइस रिट्रेसला आली, मार्केट पडतंय, ऑलरेडी बार्सने बाय केलंय. आता टॉपवरती बार्स बाय करू शकत नाहीये, प्राइस काय होते, पडते. बायर्स काय करतात, खूप साऱ्या लिमिट्स अशा इथे या लेवलला लावून ठेवतात बाईंगच्या, खूप साऱ्या लिमिट्स या लेवलला बाईंगच्या लावून ठेवतात, ज्यामुळे सेलर्स प्राइसला जेव्हा खाली घेऊन येतात ना, या बाहेरच्या लिमिट सोबत सेलर इथे काय होतात, धडकतात, मीट होतात आणि इथून बायची ऑर्डर फिल होऊन प्राइस ना अप जाते आणि तेव्हा मार्केटसाठी हा स्विंग लो तयार होतो. आपल्याला स्विंग लो समजून घ्यायचा आहे. सेलर्स प्राइसला घेऊन आले लेवलकडे, प्राइस जशी डाऊन येते सेलरच्या अगेन्स्ट खूप सारे बायर्स या एरियावरती जमा होतात, खूप सारे बायर्स एकत्र येतात आणि हे बायर्स खूप साऱ्या बायच्या इथे लिमिट प्लेस करतात, ज्यामुळे पडणारी प्राइस इथे आल्यानंतर स्टॉप घेते, बाईंगचा प्रेशर इन्क्रीज होतो आणि इथून प्राइस जाते अप साईडला. मित्रांनो, प्राइसमध्ये अप साईड मुवमेंट झाली, प्राइस अप चालली मागच्या हाईला ब्रेक करण्यासाठी. बायर्सने कुठे बाय केलं, बायर्सने ह्या लो पॉइंट वरती बाय केलं. अगेन प्राइस डाऊन आली, प्राइस अप गेली, बायर्सने कुठे बाय केलं, बायर्सने अगेन ह्या लो पॉइंट वरती बाय केलं. पहा, बायर्सने कुठे कुठे बाय केलेलं आहे. ओके, आणि जे लो पॉइंट आहे ना, हा लो पॉइंट मार्केटसाठी बनतो एक सेल साइड लिक्विडिटी. पण कधी, जेव्हा मार्केट मागच्या ओल्ड हायला ब्रेक करल आणि ब्रेक करून प्राइस त्याच्यावरती क्लोज होईल आणि ते बुलिश ब्रेकअप स्ट्रक्चर बनल, तेव्हा हे लोज मार्क करून फायदा आहे. पहिल्यांदा ट्रेंड समजला पाहिजे, डायरेक्शन समजली पाहिजे. ओके, वेट करू की प्राइस हायला ब्रेक करते का. या प्राइस फायनली इथे हायला काय करते, ब्रेक करते. आता मार्केटमध्ये बायर्सने कुठे कुठे बाय केले, इथे बाय केलं, इथे बाय केलं आणि अगेन बायर्सने इथे बाय केलं. हे सगळे बायर्सचे बाय पॉइंट आहे मित्रांनो. आणि हे जे लोज असतात ना, हा सर्वात पहिला जो लो पॉइंट आहे ना, याला म्हटलं जातं एक्सटर्नल लिक्विडिटी. म्हणजे ही मार्केटची सेल साइड लिक्विडिटी आहे, पण ही एक्सटर्नल लिक्विडिटी आहे. सेकंड, मार्केटकडे इथे एक लिक्विडिटी आहे, बट फ्रेंड्स ही एक्सटर्नल नाही आहे. ओके, इथून बाईंग स्टार्ट झाली, इथे हाय ब्रेक झाला, तर हा एक मेजर लो तयार झालेला आहे. तर मेजर लो नंतर जी लिक्विडिटी येते ना, ही मार्केटची इंटरनल सेल साइड लिक्विडिटी आहे. ओके, देन प्राइसने हाय ब्रेक करण्या अगोदर सेलर्स बोलवले आणि पुन्हा बायर्सने बाय केलं त्यांच्या अगेन्स्ट. तर मार्केटमध्ये पुन्हा इथे काय झालं, एक अगेन्स्ट सेकंड इंटरनल सेल साइड लिक्विडिटी तयार झाली. आता पहा, बायर्सने आपण सेल साइड लिक्विडिटीसाठी व्यवस्थित आता ही गोष्ट इथे समजून घेऊया. ओके, हे बघा फ्रेंड्स, बायर्सने कुठे कुठे बाय केलं, बायर्सने लो पॉइंट वरती बाय केलं, त्यामुळे इथून प्राइस अप केली, प्राइस डाऊन आली, बायर्सने पुन्हा बाय केलं, प्राइस इथून अप गेली, हाय ब्रेक होऊ शकला नाही, प्राइस डाऊन आली, बायर्सने पुन्हा बाय केलं आणि फायनली हायला ब्रेक केलं. ओके, इथे बाय करणारे बायर्स याच्या खाली स्टॉप लॉसेस लावतात, इथे बाय करणार बायर याच्या खाली स्टॉप लॉसेस लावतात आणि इथे बाय करणार बायर याच्या खाली स्टॉप लॉसेस लावतात. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा स्टॉप लॉसेस आपण समजून घेतले की बायर्स त्यांचे जे स्टॉप लॉसेस आहे ना, ते स्टॉप लॉसेस कुठे प्लेस करतात. ठीक आहे, तर बायर्सने जे स्टॉप लॉसेस आहे फ्रेंड्स, ते कुठे कुठे प्लेस केलेलं आहे, बायर्सने स्टॉप लॉसेस ते प्लेस केलेलं आहे लोच्या खाली, लोच्या खाली, लोच्या खाली. नेहमी लक्षात ठेवा, याच्या खाली प्राइस आली म्हणजे इमिडिएटली अप जाईल असं नाहीये. बाईंग नेहमी होते एका व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक पासून, आणि कोणता ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड आहे, किती टाइप्स आहे, सगळं काही मी क्लास प्लस वरती तुम्हाला हे शिकवलेलं आहे. ओके,
आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे, प्राइस जर खाली आली तर हे कोण असतील, सगळे खाली येणारे सेलर. इथे लोकांनी काय केलं, ऑलरेडी बाईंग केली. ओके, बारने खाली काय लावले, त्यांचे स्टॉप लॉसेस. प्राइस जर खाली आली या पद्धतीने, हे बारचे स्टॉप लॉसेस काय होतील, हिट होतील. बार कोण बनतील, सेलर. म्हणजे इथले लोक सेलर, इकडचे लोक सेलर, आणि एवढे सगळे सेलर आल्यानंतर मार्केट ऑर्डर ब्लॉक पासून काय करतं, बाय करतं. कारण मार्केट मेकरला टार्गेट आहे ना मित्रांनो, इथे या लेवलला करायचंय. पण आता इथून प्राइस इथपर्यंत पोहोचेल एवढे मार्केटमध्ये ताकद नाहीये बायर्समध्ये. मग बायर काय करतात, सेल साइड लिक्विडिटीचा वापर करतात. ओके, बाईंग कुठून करायची, तर बाईंगसाठी आपण काय करतो, मार्केटचा लो पकडतो, हाय पकडतो, 0.5च्या खालीच बाय करायचं. ओके, आता बाईंगसाठी आपल्याकडे काय आहे, तर तुम्ही पहा बाईंगच्या अगोदर मार्केटमध्ये हा ऑर्डर ब्लॉक आणि हा FVG तयार झालेला आहे. म्हणजे ह्या लेवल पासून स्मार्ट मनी काय करू शकताय, त्यांच्या ज्या नवीन ऑर्डर आहे ना, त्या नवीन ऑर्डरला स्मार्ट मनी इथे ओपन करू शकतात, OB आणि FVGच्या झोनमध्ये. आणि आपल्याला बाईंग प्लॅन इथून करायचा आहे. आता सपोज प्राइस इथून अप गेली. ओके, मी पहिला वेट करेल की मार्केट सेल साइड लिक्विडिटीकडे येईल, प्राइस आली का नाही आली. ओके, प्राइस अगेन अप गेली आणि अगेन अप जाऊन इथे असलेल्या हायला मार्केटने ब्रेक केलं. तर मार्केटने विदाऊट लिक्विडिटी स्ट्रक्चरला ब्रेक केलं. सेलर्स आलते, बारने पुन्हा बाय केलं होतं. मार्केटमध्ये अगेन मित्रांनो एक इंटरनल सेल साइड लिक्विडिटी फॉर्म झाली. एवढ्या सर्व लिक्विडिटी मार्केटमध्ये फॉर्म झालेल्या आहे. ओके, मोठी बाईंग येणार आहे मार्केटमध्ये, तर मार्केटला नेहमी लिक्विडिटी पहिली तयार करावी लागते. आता वेट करू की प्राइस काय करते. प्राइस अगेन अप गेली, बार खूपच स्ट्रॉंग आहे. पुन्हा आपण पाहतोय की आता प्राइस आपल्याला डाऊन येताना दिसते. ओके, प्राइस डाऊन येताना दिसते. हे कोण आहे, आता सगळे सेलर. आता इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. हा काय आहे, ऑर्डर ब्लॉक. ही काय आहे, सेल साइड लिक्विडिटी. ही काय आहे, सेल साइड लिक्विडिटी. प्राइस डाऊन येते, पहिल्या सेल साइड लिक्विडिटीला ब्रेक करते. इमिडिएटली इथे कधीच एंट्री घेतली जात नाही. इंटरनल लिक्विडिटी नेहमी क्लासिक सेटअप देते आणि एक्सटर्नल लिक्विडिटी नेहमी स्वीपचा सेटअप देते आपल्याला. आणि खूप लोकांना ना लिक्विडिटीचे ह्या गोष्टी समजते नाही, म्हणून ते नेहमी स्टॉप आउट होतात. मी युरोमध्ये ट्रेड केला आज 5 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये. आजच रेकॉर्डिंग करत आहे. काही वेळापूर्वी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला, इव्हन $1500 प्रॉफिट पण केलेला आहे, जो मी टेलिग्रामवरती दाखवलेला. इंस्टाग्रामवरती टाकला, फंडेडला $1300, पर्सनल लिक्विडिटीला $300-400 चालू आहे. आणि जेव्हा व्हिडिओ शूट करतो तेव्हा अप्रॉक्स $1500 प्रॉफिट चालू होता. आणि जेव्हा व्हिडिओ पूर्ण मी माझं टार्गेट डन होईल तेव्हा मला $2200-300 पूर्ण प्रॉफिट असेल. हे सगळं आजचा जो ट्रेड होता सेल साइड लिक्विडिटीवरतीच होता. ठीक आहे, प्राइस इथे आली, इमिडिएटली इथून एंट्री घेण्यासाठी मार्केटकडे इथे असं काही खास आहे का, बिलकुल नाही. सेल साइड लिक्विडिटीच्या खाली काही खास आहे का, बिलकुल नाहीये. मग आपण अशा वेळेस वेट करतो की मार्केट लिक्विडिटींना या पद्धतीने जेव्हा प्राइस खाली येईल ना तेव्हा काय घडेल पहा. हे जे काही पूर्ण एवढी मुवमेंट झालेली आहे फ्रेंड्स, व्यवस्थित समजून घ्या. हे कोण आहे, सगळे सेलर्स आहे. हे सगळे कोण आहे, सेलर आहे. ओके, सेकंड गोष्ट, इथं या लिक्विडिटीच्या खाली स्टॉप लॉसेस हंट झाले. म्हणजे इथे काय होईल, बायर सेलरमध्ये कन्वर्ट होतील. स्टॉप लॉसेस हंटिंग नंतर बायर सेलरमध्ये कन्वर्ट होतील. ओके, सेकंड ही पण काय लिक्विडिटी आहे, इथे पण काय घडेल, सेम तेच घडणार आहे. बायर सेलरमध्ये कन्वर्ट होतील. ओके, इथे लिक्विडिटी आहे, हे बायर पण कशामध्ये कन्वर्ट होतील, हे बायर सुद्धा सेलरमध्ये कन्वर्ट होतील. इथून जी बाईंग आली या पद्धतीने एवढी मोठी अप साईडला, हे सगळे बायर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, सेलरमध्ये. व्यवस्थित पहा, हे बायर सेलर झाले, हे बायर सेलर झाले, एवढे सगळे सेलर आले. मग मार्केट मेकर काय करतात, त्यांच्या करोडो ज्या काही ऑर्डर्स आहे ना ऑर्डर ब्लॉक मधल्या,
त्या इथे फील करून घेतात ह्या लेवलपासून. ओबी आणि एफईज वरती मार्केट मेकर काय करतात, त्यांच्या करोडांच्या ऑर्डर फिल करून घेतात आणि टार्गेटवरती असलेल्या नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चरला करतात, ज्याला काय म्हटलं जातं, बाय साईड लिक्विडिटी. डिलिव्हरीचा अल्गोरिदम कसा असतो, बाय साईड लिक्विडिटी टू सेल साईड लिक्विडिटी टू बाय साईड. इंटरनल लिक्विडिटी इथे हे जे बायर्स हे सेलर झाले, इथून एवढी मोठी जी बाईंग आली होती, हे सगळे बायर्स प्राइस जेव्हा इथे खाली येते ना, हे सेलर बनतात. म्हणजे मार्केटने बायरला सेलर बनवलं. ऑलरेडी एवढे सगळे सेलर आले. आता जर सपोज मार्केटमध्ये 100 करोड सेलर जर होत असेल ना, यांच्या अगेन्स्ट 500 करोडच्या बाईंग ऑर्डर फिल केल्या जातात. आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट असतं ना 1 करोडमध्ये असतं, ज्यांचं गणित पण आपण करू शकत नाही, त्यांना कॅल्क्युलेट सुद्धा आपण करू शकत नाही, अशा पद्धतीने स्मार्ट मनीचे कॉन्ट्रॅक्ट असतात मार्केटमध्ये. तुम्हाला समजलं पाहिजे मला इथूनच का बाय करायचंय, बिकॉज ऑर्डर ब्लॉक एफईजी मीट नाहीये, स्ट्रॉंग बाईंग आहे. आणि इम्पल्सच्या अगोदर करेक्शन इथेच येत होतं, म्हणजे ऑर्डर फ्लो इथेच आहे मार्केटचा प्रॉपरली. स्ट्रॉंग मोठी मुवमेंट आणण्या अगोदर मार्केट हेज फंड काय करतात, काही क्वांटिटी सेलची मार्केटमध्ये ऍड करून ठेवतात. जर ही मुवमेंट नाही झाली, मार्केट त्यांच्या अगेन्स्ट गेलं, तर छोट्या लॉसमध्ये त्यांना बाहेर पडता येईल. जेव्हा ही मुवमेंट होते, त्यांना प्राइसला खाली घेऊन यावंच लागतं, कारण त्यांना त्यांच्या सेलच्या ट्रेड इथे एक्झिट करावे लागतात. आणि तेव्हा ते सेलर पण बाहेर बनतात, इथले बार पण सेलर बनतात, हे सेलर्स पण येतात आणि अशा करोडो लाखो ऑर्डर्स इथे बायच्या फील करून मार्केट अप निघून जातं. आणि बस जेव्हा मला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतं ना स्मार्ट मनीचं, मी ते एंट्री प्लॅन करतो ह्या लेवलला. आणि ह्या लेवलला एंट्री घेऊन टार्गेटवरती असलेल्या बाय साईड लिक्विडिटी करतो, ज्याला आपण म्हणतो ब्रेकऑफ स्ट्रक्चर. जेव्हा प्राइस ऑर्डर ब्लॉक कडे पोहोचते ना, याला टॅप करते ना, टॅप केल्यानंतर अशी मुवमेंट येते मार्केटमध्ये वन साइड मुवमेंटमध्ये प्राइस अशा पद्धतीने अप जाते मित्रांनो. रिस्क काय होती, ऑर्डर ब्लॉकच्या खाली स्टॉप लॉस. रिवॉर्ड काय दिसत आहे आणि टार्गेट कोणाला करायचं आहे आणि कधी करायचं आहे आणि कोणाच्या बेसवरती करायचं आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला बॉस शिकवला आहे, तुम्हाला आयडीएम शिकवलं, सगळं शिकवलं. ही इंडुसमेंट आहे मार्केटची, ठीक आहे. पण लोकांना आयडीएम व्यवस्थित मार्क करता येत नाही. मग तुम्ही काय करू शकता, बाय साईड, सेल साईड आणि मार्केट स्ट्रक्चर ब्रेक आणि ऑर्डर ब्लॉक एफईजी या गोष्टी पाहू शकतात. A+ सेटअप असतो हा. आणि अशा गोष्टी जर तुम्हाला समजल्या ना, मोठमोठ्याला मुवमेंट तुम्ही कॅच करू शकता मित्रांनो. मोठमोठ्याला मुवमेंट्स खूप सिंपल आहे. काय पाहिलं यामध्ये आपण, जे ऑलरेडी आपण शिकलो त्याच गोष्टी बघितल्या आपण. ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे, ही लिक्विडिटी आहे आणि बस लिक्विडिटीच्या खाली एक पीवाय असतो आणि त्या पीवाय पासून मार्केट मेकर बाय करतात, जसं इथे घडलंय. ओके, ब्रेकऑफ स्ट्रक्चर, इंटरनल लिक्विडिटी, एक्सटर्नल, इंटरनल. या लिक्विडिटीकडे प्राइस नाही येणार, बिकॉज या लिक्विडिटीच्या खाली हा पीवाय आहे आणि या पीवाय कडे कित्येक साऱ्या ऑर्डर्स आहे सेलच्या, ज्या पहिल्यांदा प्राइस इथे आल्यानंतर कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होतील, ते सेलर बार बनतील या लेवलवरती. इथले सगळे बार्सला सेलर बनवलं मार्केटने इथून खाली, आणि ऑलरेडी हे सगळे सेलर आहे. आणि एवढे सगळे सेलर्स येतात तेव्हा मार्केट बायच्या ऑर्डर घेऊन अप जातं. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला डेफिनेशनमध्ये सांगितलं होतं, SSL सेल साईड लिक्विडिटी डेफिनेशन काय आहे. बायर्स जेव्हा बाय करतात ना, खाली स्टॉप लॉसेस लावतात, बायर्स बाय करतात, खाली स्टॉप लॉसेस लावतात आणि त्यांच्या स्टॉप लॉसेसना हिट करून मार्केट ऑर्डर ब्लॉकमधून बायची ऑर्डर फिल करून अप जातं. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. जर तुम्हाला असे मल्टिपल एक्झाम्पल हवे असेल ना, तर व्हिडिओला कॉमेंट करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, तुमच्या स्टोरीवरती ठेवा. नेक्स्ट व्हिडिओ मी फक्त सेल्स, ही जी लिक्विडिटी आहे ना, या लिक्विडिटीवरती कसे ट्रेड प्लॅन करायचे लोअर टाइम फ्रेममध्ये, या लिक्विडिटीवरती इथे एंट्री कशी घ्यायची छोट्या टाइम फ्रेममध्ये. जसं ही एंट्री इथे पकडण्यासाठी कन्फर्मेशनसाठी तुम्ही 15 मिनिटची टाइम फ्रेम वापरू शकताय. म्हणजे डिलिव्हरीचा अल्गोरिदम कसा चालतो ना, हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल. सगळ्या टाइम फ्रेमच्या लिक्विडिटी 5 मिनिटपासून 1 डेच्या टाइम फ्रेमच्या जेवढ्या सेल साईड लिक्विडिटी असतील ना, प्रत्येक लिक्विडिटीला कसं हँडल करायचं, स्मार्ट मनी कशी हँडल करते, हे तुम्हाला मी सगळं शिकवल इन डिटेलमध्ये. आणि ज्या पर्सनना पूर्ण सगळेच व्हिडिओ हवे आहे स्मार्ट मनीचे, जसं की मी जी क्लास प्लसची जी सिरीज आहे ना, त्या सिरीजमध्ये ऑलरेडी काय करणार आहे, पूर्ण 100 व्हिडिओज SMCचे ड्रॉप करणार आहे. यामध्ये मी 30 व्हिडिओज ड्रॉप पण केलेला आहे. ओके, यामध्ये सगळं आहे A to Z, पार एंट्री कुठून घ्यायची आहे, एक्झिट कुठून करायचंय, का करायचंय, कशामुळे करायचंय, एक एक सगळी गोष्ट. लिक्विडिटीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे.
फक्त सेल साईड आणि बाय साईड एवढीच लिक्विडिटी नाहीये, खूप साऱ्या गोष्टी आहे आणि या सगळ्या काही गोष्टी मला तुम्हाला शिकवायच्या आहे. ऑर्डर ब्लॉकमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे, फ्रॅक्टल आहे, यांचे एंट्री मॉडेल आहे आणि टाइमनुसार यांचा एक अल्गोरिदम आहे जो तुम्हाला मी पूर्ण डीप मध्ये शिकवणार आहे. बरं, कोर्सची फी काय आहे? 4999 ओनली. 100 व्हिडिओज, एव्हरी व्हिडिओ 30 मिनिट्स अबोव आहे आणि 1 इयरचा ऍक्सेस आहे. इवन तुम्हाला टीमचा सपोर्ट पण भेटेल, काय पाहिजे यापेक्षा अजून तुम्हाला. बाकी तुम्ही डिसाईड करू शकतात SMC डीप मध्ये शिकायचे असेल का मराठी माणसाकडून, तर तुम्ही बिंदास त्या क्लास प्लसच्या कोर्सकडे जाऊ शकतात. हा फक्त कोर्स नाहीये नावाला, हा तुमचा बेस असेल जो तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवेल. आणि मी एक इन्फ्लुएन्सर नाहीये, मला लॉजिक वाईज मी गेल्या 4 वर्षांपासून मुलांना शिकवत आहे, स्वतः मी ट्रेड्स करत आहे. बाकी तुम्ही डिसाईड करू शकतात. मित्रांनो, सेल साईड लिक्विडिटीचा व्हिडिओ कसा होता, तुम्हाला आवडला का? तुम्हाला हे व्यवस्थित समजलं का की बायर्स कशा पद्धतीने मार्केटमध्ये मोठी मुवमेंट तयार करतात? आता अजून जर तुम्हाला डीपमध्ये हे शिकायचं असेल सेल साईड लिक्विडिटीबद्दल, तर तुम्ही कॉमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मराठी कम्युनिटी खूप मोठी आहे आणि कानाकोपऱ्यामध्ये असे खूप मराठी ट्रेडर्स आहे की ज्यांनी जस्ट ट्रेडिंग स्टार्ट केली आहे. ठीक आहे, तुम्ही जर व्हिडिओ शेअर केला, तुमच्या इंस्टाग्रामवरती व्हिडिओ सपोज स्टोरीमध्ये अपलोड केला असेल किंवा तुम्ही तुमची व्हॉट्सअपवरती स्टोरी अपलोड केली असेल, तर तुमच्या आजूबाजूला सभोवताली जेवढे काही लोक ट्राय करत आहे ना स्टॉक मार्केटमध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये, तर त्यांना ही गोष्ट व्यवस्थित समजेल की टेक्निकलमध्ये अशी पण कॉन्सेप्ट असते आणि ह्या कॉन्सेप्टवरती सुद्धा ट्रेड केला जातो. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही एक लाईक केलं, तुम्ही शेअर केला सोशल मीडियावरती, तर काही कमी होणार नाही. ठीक आहे, उलट बाकीचे जे काही लोक आहे की ज्यांना खरंच शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत ही गोष्ट तुमच्यामुळे पोहोचल आणि तुमच्यामुळे जर पोहोचली, खूप सारे मेंबर्स जर कनेक्ट झाले, त्यांना जर फायदा होत असेल, तर येणारी व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करेल. लास्ट व्हिडिओ 9 दिवसांपूर्वी टाकलेली. ठीक आहे, मी 2-2, 3-3 दिवसांना व्हिडिओ टाकत होतो, पण मुलं सपोर्ट करत नाही, मुलं फक्त त्यांच्या फायद्याचा पाहतात. जर तुम्ही शेअर करत असाल, तुम्ही सर्वांचा विचार करत असाल, पूर्ण कम्युनिटीमध्ये ही व्हिडिओ जर जात असेल, तर मी नक्कीच पुढची व्हिडिओ 2 दिवसांमध्ये अपलोड करेल.